श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये पैसा तर येतोय, पण तो पैसा टिकत नाही, हातातून निसटून जातोय. खूप प्रयत्न करताय पैसा मिळवण्यासाठी, खूप काबाड कष्ट करताय, तरीही पैसा टिकत नाही. तर काही वास्तू टिप्स आहेत, खूप सोप्या वास्तू टिप्स आहेत, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या केल्याने तुमचा जो धनसंचय आहे तो वाढेल आणि पैसा टिकण्यास मदत होईल. बघा, तुम्हाला तर माहिती आहे आजच्या आयुष्यामध्ये पैसा हा पावलोपावली लागतो, सर्वांनी अनुभव तर घेतलाच असेल. तर मग हा पैसा टिकण्यासाठी कोणत्या वास्तू टिप्स आहेत जेणेकरून तुमचा जो पैसा आहे तो टिकेल व तुमचं आयुष्य सुखकर होईल, तुमच्या मुलाबाळांना काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांच्या शिक्षणामध्ये कोणता प्रॉब्लेम येणार नाही. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुमच्या आजूबाजूला तुम्ही रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक लोक पाहिले असतील, जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. ते रात्रंदिवस मेहनत करत असूनही पैसा येतो पण टिकत नाही. त्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात, पण परिस्थिती तशी राहत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सुचवले आहेत, जे आज मी तुम्हाला सांगणार आहे की आर्थिक संकटावर मात करता येईल. पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर जय माता लक्ष्मी असं कमेंटमध्ये लिहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बघा मैत्रिणींनो, पहिली वास्तू टिप्स आहे, उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. घरामध्ये एका दरवाजासमोर दुसरा दरवाजा करणे टाळा. यामुळे जो धनसंचय आहे तो होण्यास मदत होत नाही, धनसंचयाचा नाश होतो. दुसरा उपाय, सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळ्याचे जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. पुढचा, तसेच जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असतील तर ते त्वरित दुरुस्त करा. हे तुम्हाला पैशाशी पैसा जोडण्यास मदत करतील. अशाही समस्या असू शकतात. जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसले तर लगेच कापून टाका. बघा, जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसली तर लगेचच कापून टाका. कोरडी फांदी दिसली तर लगेचच कापून टाका, नाहीतर तुमची घरची परिस्थिती आर्थिक समस्या वाढू शकेल. पुढचा, याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वटवाघळांचा तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे, हे लक्षात ठेवा. ते अशुभ आहे. यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या जास्त निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची ईशान्य दिशा आहे आणि जर जड वस्तू या दिशेने ठेवले असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. घरात पैसा येण्याचा वेग मंदावतो. तसेच ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद देखील वाढू शकतात. त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा याची कटाक्षाने काळजी घ्या. त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होते, असा वास्तुशास्त्रात उल्लेख आहे. बघा, वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा खोलीत कमलगटाची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो, असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यामध्ये मीठ ठेवा आणि ते मीठ जे आहे ते वेळोवेळी बदलत राहा. ज्योतिषशास्त्रानुसार या घरात चुकूनही काटेरी झाडे लावू नयेत. ज्योतिषशास्त्रात असे अश्व मानले जाते. हे झाडे घरात आशीर्वाद येऊ देत नाहीत. जर आपण वास्तू टिप्स, घराच्या उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा. यामुळे घरात सकारात्मकता येते आणि कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानले आहे. पुढचा, बऱ्याच लोकांना भरपूर जुनी दिलेली अनावश्यक कागद किंवा विविध वस्तू इत्यादी पर्समध्ये ठेवण्याची सवय असते आणि वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची घाण हा एक प्रकारचा मोठा दोष मानला जातो आणि तो पैशाच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ देत नाही. वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी कोणतेही ठिकाण असो, त्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा संपत्ती ठेवता त्या ठिकाणी जाळे, जळमत, अस्वच्छता राहिल्यास धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तिथून निघून जाते.
हे देखील मोठे कारण आहे पैसा न टिकण्याचे. वास्तूनुसार जे लोक आपल्या पर्सला किंवा त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हातांनी स्पर्श करतात, त्यांच्या पर्समध्ये कधीही पैसे टाकत नाहीत किंवा जेव्हा तुमच्या नोटा आहेत त्या नोटांच्या तुम्ही घड्या व्यवस्थित ठेवत नाहीत, कशाही नोट्या तुम्ही अस्ताव्यस्त ठेवलेल्या असतात, त्यांच्या प्रॉपर घड्या नसतात, तर व्यवस्थित जर तुम्ही पैशांना जर हँडल केलं नाही तर लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होणार नाही. त्यामुळे पैशांना घाणेरड्या हाताने कधीही स्पर्श करू नये. वास्तूनुसार पर्समध्ये नाणी आणि नोट्या वेगवेगळ्या ठेवाव्या. अशा परिस्थितीत चुकूनही नाणी आणि नोटा एकाच पर्समध्ये कसेही चुरगाळून ठेवू नका. झाडू कधीही उघड्यावर सहज कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका. तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे. बाहेरून येणाऱ्याला कोणत्याही व्यक्तीला सहज झाडू दिसू नये असा ठेवावा. वास्तूनुसार पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नका किंवा धारदार तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. वास्तूनुसार या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पैशाचे आगमन थांबते, लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पुढचा, बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये मृत लोकांचे म्हणजे गुरु, वडील, पती किंवा पत्नी या देवी देवतांचे फोटो ठेवतात. वास्तूनुसार असे करणे शुभ मानले जात नाही. ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहावे, त्यांनी या चुकूनही करू नका. देवदेवता किंवा मृत व्यक्तींचे फोटो अजिबात ठेवू नका. पुढचा, उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात ठेवा आणि लाल रंग टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा. आणि या दिशेला अवजड वस्तू अजिबात ठेवू नका. उत्तर दिशेला कधीही अवजड वस्तू ठेवायच्या नाहीत. स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नये. विशेषतः तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंक, तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. किचन कट्टा नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवा. तुमचा गॅस जो आहे ज्याच्यावरती आपण अन्न खातो, तर अन्न तयार करतो, तो गॅस, किचन ओटा आणि ते सिंक नेहमी साफ ठेवा. त्यामुळे माता लक्ष्मी आशीर्वाद देते, अन्नपूर्णा आशीर्वाद देते. वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवावा. नियमित दरवाजा साफ करणे आवश्यक आहे. तुमच्या मेन गेटमधून कोणत्याही प्रकारचा आवाज असल्यास तो ताबडतोब दुरुस्त करा. मान्यतेनुसार यामुळे तुमची धनहानी होऊ शकते. काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. काळे कपडे परिधान करण्यामुळे जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात. आपल्या मेन दरवाजाच्या म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या दरवाजापासून जी भिंत लागते त्या भिंतीवर पळणाऱ्या 7 घोड्यांचे चित्र लावावे. ते घोडे घरामध्ये आत पळणारेच असावे. घोडे हे जमिनीवर पळणारे असावेत. पाण्यात पळणारे असू नयेत, नाहीतर पाण्यासारखा पैसाही आपला निघून जातो. पाण्यासारखा पैसा जर हातातून निसटून जात असेल तर हे वास्तू उपाय तुम्ही नक्की करा. स्वामी सेवा तुम्ही सतत करत राहा. मनामध्ये चांगला विचार करत राहा. लोक काय करतील, कसे वागतील याचा विचार तुम्ही करू नका. ते वागणार आहेत. ज्याला ज्याचे कर्म मिळणार आहे ते योग्य वेळेला मिळणार आहेत. आपण फक्त आपलं काम निष्ठतेनं, स्वामींची सेवा एकनिष्ठतेनं करत राहायची, मनापासून करत राहायची. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.